नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर। 3 कप कोथिंबीरमध्ये 2 कप बेसन टाकून 4 चमचे तांदळाचे पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं। हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी हळद, आपण फिरवलेलं मिक्सरमध्ये टाकलेलं काढून घेतलेलं टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि व्यवस्थित पीठ चुरून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून चुरायचं, एकदाच नाही टाकायचं। असं पीठ बनवून घ्यायचं। त्यानंतर परातीला तेल लावून घ्यायचं, तीळ टाकायचे। त्यानंतर ते पीठ आपण व्यवस्थित पसरून घ्यायचं तेल लावून हाताला, त्यावर वरून पण तेल टाकायचं। वाफवायला ठेवायचं 10 मिनिट। वाफून घेतल्याच्या नंतर त्याला पाहायचं वाफलं का, वाफलं आहे। त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या। आपली कोथिंबीर वडी एकदम भारी बनत आहे, हे पहा। अशा प्रकारे तेल गरम करायला ठेवूया, त्यानंतर तळून घ्यायचं। एकदम क्रिस्पी आणि खायला सर्वांनाच आवडेल अशी कोथिंबीर वडी बनवून तयार आहे। खा, प्या, एन्जॉय करा।